मधुकर बापू वाघमारे हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचे नातेवाईक परजिल्ह्यात राहतात. त्यामुळे ते ताराबाई पार्क परिसरातील हिम्मत बहादूर परिसरातील बंगल्यात एकटेच राहतात. गेल्या 5 वर्षांपासून कसबा बावडा इथला शुभम उर्फ साहिल मनोज कांबळे हा वाघमारे यांच्या घरी कामगार म्हणून काम करतोय. काही दिवसांपासून बेडरूममधील कपाटातील दागिने चोरीला जात असल्याचं वाघमारे यांच्या लक्षात आलं. वारंवार घरातील सोन्याचे दागिने चोरीला जात असल्यानं वाघमारे यांनी तिजोरी असलेल्या खोलीत छुपा कॅमेरा बसवला होता. 2 दिवसांपूर्वी वाघमारे यांच्या घरी शुभम हा कामगार दागिने चोरी करताना या कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभमच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी शुभमला कसबा बावडा इथल्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडून ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत चोरलेले सुमारे 4,80,000 रुपये किमतीचे 7.5 तोळे वजनाचे दागिने जप्त केलेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक SM कोल्हाळ आणि गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संदीप जाधव आणि सहकाऱ्यांनी मिळून केली आहे. दरम्यान संशयित आरोपी शुभम याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.